सत्यनारायणाची पूजा श्रावणात घरी भक्तिभावाने केली तर नक्कीच घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. मंडळी, सत्यनारायण पूजा घरच्या घरी कशी करावी ते आपण आता इथे बघूया. पूजेसाठी तयारी कशी करायची ते आपण बघूया. पूजेच्या एक दिवस आधी घर स्वच्छ करा. पूजेच्या खोलीत विशेषतः स्वच्छता ठेवा. जिथे पूजा करणार तिथे एक लाकडी पाट मांडून त्यावर नवा स्वच्छ कपडा अंथरा. त्या कपड्यावर श्री विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवा. नसेल तर श्रीफळानेही पूजा करता येते. मूर्तीच्या पुढे साक्षात नारळ म्हणजेच श्रीफळ, तांदूळाचा कलश, पाण्याने भरलेला लोटा ठेवा. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर तयार ठेवा. फळं, मिठाई, पंचखाद्य किंवा शिरा प्रसादासाठी तयार ठेवा. मंडळी, आता आपण बघूया पूजेला लागणारे साहित्य. श्री विष्णू फोटो, मूर्ती, मुख्य पूजन, पंचामृत अभिषेकासाठी, तांदूळ अक्षता पूजन, हार, फुले, दुर्वा अर्पणासाठी, नारळ, सुपारी, डाळिंब नैवेद्यासाठी, गंध, कुंकू, हळद, लोखंडी ताट तांब्याची आरतीसाठी, तांब्या आरतीसाठी, दिवा तुपाचा किंवा तेलाचा दीप प्रज्वलनासाठी, धूप, अगरबत्ती सुगंधित, पाण्याचा लोटा शुद्धतेसाठी, नवा कपडा पाटावर अंथरण्यासाठी, शिरा पंचखाद्य नैवेद्य किंवा प्रसादासाठी. मंडळी, पूजा सुरू करण्याच्या आधी तुम्हाला संकल्प घेत म्हणायचा आहे, ओम श्री गणेशाय नमः. मी अमुक नाव आज श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी साक्षात भगवान श्री सत्यनारायणच्या व्रतासाठी शुद्ध मनाने, भक्तिभावाने, पवित्र अंतःकरणाने, संपूर्ण श्रद्धेने व प्रेमाने हा व्रत, पूजा, कथावाचन व आरती सोहळा पार पाडण्याचा संकल्प करीत आहे. माझं शरीर स्वस्थ राहो, मन शांत व एकाग्र राहो. पूजेतील मंत्र, कथा, अर्पण, आरती सगळी विधी शुद्ध पद्धतीने पार पडू दे. माझ्याकडून कोणतीही चूक होऊ नये, असावी ती प्रभूची कृपा माझ्यावर व माझ्या परिवारावर. ही पूजा सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि सर्व मनोकामनाच्या पूर्तीकरता करत आहे. हे श्री सत्यनारायणा भगवंत, कृपा करून माझा संकल्प स्वीकारावा हीच नम्र प्रार्थना. मंडळी, आता आपण बघूया पूजाविधी. पाण्याचा तांब्या हातात घ्या. मनात श्री विष्णूचं नामस्मरण करा आणि संकल्प करा. कलश स्थापना. कलशात पाणी भरा. त्यात सुपारी, नाणं, हळद ठेवा. वर एक नारळ ठेवा आणि त्यावर फुले वाहा. त्यानंतर श्री विष्णू सत्यनारायण पूजन. फुले, अक्षता, हळद कुंकू अर्पण करा. खालील मंत्र म्हणत अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा जप किमान 11 वेळा म्हणा. त्यानंतर अभिषेक, जर मूर्ती असेल तर पंचामृताने अभिषेक करा. दरम्यान ओम विश्वनिवे नमः हा मंत्र जपा. त्यानंतर सत्यनारायण व्रत कथा 5 अध्याय. मंडळी, सत्यनारायण व्रत कथा वाचणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे 5 अध्याय आहेत. नारद मुनीची कथा, गरीब ब्राह्मण, व्यापारी सदानंद, लीलावती व कलावती, देवर्षी नारदांनी सांगितलेले व्रताचे महत्त्व. त्यानंतर नैवेद्य अर्पण. नैवेद्यामध्ये तुम्ही शिरा, फळ, पंचखाद्य अर्पण करू शकता. ओम ब्रह्मापर्ण अस्तु हा श्लोक म्हणत अन्न अर्पण करा. त्यानंतर आरती. श्री सत्यनारायणची आरती. जय जय सत्यनारायणा स्वामी, जय जय सत्यनारायणा, आपल्या भक्तावर करू कृपा, जय जय सत्यनारायणा, ही आरती तुम्ही म्हणू शकता. मंडळी, आता आपण बघूया उत्तर पूजा. म्हणजेच पूजा पूर्ण झाल्यावर सर्व देवांना नमस्कार करा. नारळ व सुपारी देवाला अर्पण करा. हात जोडून अशी प्रार्थना करा की सर्व दोष माफ करावे, कृपा करावी, मनोकामना पूर्ण करावी. मंडळी, आता आपण बघूया की पूजेनंतर काय करावे. सर्वांना प्रसाद द्या. कथा ऐकविल्यास तुपाचा एक दिवा नक्की लावा. नैवेद्य घेतल्यावर घरात सर्व सदस्यांनी तो प्रसाद नम्रतेने खावा. पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी पूजेतील फळ, नारळ गरजू लोकांना द्या किंवा नदीत विसर्जन करा.
मंडळी, आता आपण बघूया सत्यनारायणच्या पूजेसाठी काही महत्त्वाचे नियम. पूजेला बसताना मन शांत ठेवा. स्त्रिया मासिक धर्मात असताना पूजा करू नयेत. पूजा केल्यावर एक वेळेचा उपवास किंवा सात्विक आहार घ्यावा. पूजा शक्यतो सायंकाळी करा. जर सकाळी केली तरी हरकत नाही. मंडळी, सत्यनारायण व्रत केल्याने काय लाभ होतो? घरात सुख, शांती व समाधान मिळते. आरोग्य लाभ, विवाहातील अडथळे दूर होतात. संतती प्राप्ती होते. कामधंद्यामध्ये यश मिळते. संकटातून सहज मार्ग निघते. सत्यनारायण व्रत हा केवळ एक विधी नाही, तो एक समर्पण आहे, श्रद्धा आहे आणि विश्वासाचा आधार आहे. पैसे कितीही असोत, पण मनापासून केलेली पूजा हीच खरी संपत्ती आहेत. तुमच्या घरात आनंद, समाधान आणि सदैव श्री सत्यनारायण विष्णूची आशीर्वाद राहो हीच प्रार्थना. जय सत्यनारायण देवता.